नमस्कार, आपण पाहत आहात लोकदौंडी न्यूज। आपल्याला जर 2 ते 2.5 कोटीचा खड्डा पाहायचा असेल तर अहिल्यानगर जिल्ह्यातील वांजोळी गावात यावे लागेल। हा 2 ते 2.5 कोटीचा खड्डा नेमकी कशासाठी आणि कोणासाठी घेतलाय? अजब नगरीचा गजब कारभार। वांजोळी गावातील धक्कादायक प्रकार। अगोदर पाईपलाईन आणि नंतर विहीर खोदली। 2 ते 2.5 कोटीचा निधी खड्ड्यात। ग्रामस्थांचा संताप, जबाबदार कोण? विहीर चालू होण्याच्या आधीच रायझिंग लाईन पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर विहिरीचं काम चालू केले। आधी पाण्याचा स्रोत पाहिला जातो। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वांजोळी गावात नागरिकांच्या अनेक अडीअडचणी आणि समस्या आहेत। तर त्या अडीअडचणी आणि समस्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी नागरिक एकत्र आलेले आहेत। तर या ठिकाणी आपण नागरिकांकडून काय काय अडचणी आणि समस्या आहेत त्या जाणून घेऊया। आमचं वांजोळी गाव नेवासा तालुक्यामध्ये आमचा आवर्षमध्ये गाव येतं। आमच्या गावाला मार्च एंडपर्यंत पाणी राहतं आणि नेहमीच आम्हाला टँकरने पाणी पुरवावं लागतं, म्हणून केंद्राने आम्हाला योजना दिली जवळजवळ 2-2.5 कोटी रुपयाची। तर या योजनेतून काही पाईपलाईन झाली ती अपुरी आहे, विहीर खांदली तर ती फक्त टिपकाती आणि आम्हाला पाण्याचा प्रश्न मळे डॅमून थोडं पाणी येतं आहे, पण जनावराला आणि माणसाला आंघोळ्याला पाणीच नाही। प्यायपुरतं मळे डॅम तात्पुरतं देत आहे आम्हाला। तर आम्हाला परत दुसरी योजना आणि विहीर इथं खाणण्यापेक्षा वरल्या तलावात खाणली असती तर आजही वरल्या तलावाला पाणी आहे। ही जी विहीर, आता तुम्ही या विहिरीविषयी बोलता, दाखवा विहीर दाखवा। हा, या विहिरीविषयी बोलताय तर काय अडचण काय या विहिरीची? विहिरीला पाणीच नाही लागतं ना, हा, पाणीच नाही लागले। किती कोटीची योजना होती विहिरीची? केंद्राची योजना जवळजवळ 2.5 कोटीच्या आसपास योजनेची मंजुरी। हा, येथून विहिरीचा तळ दिसतोय आता। विहिरीचं काम पूर्ण झालं पण पाणी नाही लागलं। हा, त्याला मोटरने केंद्राने दुष्काळी भाग असल्यामुळे आमच्या गावाला पाण्यासाठी विहीर मंजूर केली आणि विहीर मंजूर केल्यानंतर आम्हाला जिथं विहीर घ्यायची होती, जिथं पाणी, तिथं काय लोकांनी घेतली नाही। त्यांच्या फायद्यासाठी तिने त्यांच्याच सोयीनुसार त्यांच्याच फायदा होईल अशा हिशोबाने ती विहीर घेतली। जिथं गावाला पाणी मिळेल, पाणी येईल अशा ठिकाणी ग्रामस्थ भरपूर त्यांना सांगत होते, विनंती केल्या, पण तिने काय ऐकलं नाही। शासनाचे पैसे तिने नाक मातीत घातले। आम्ही याच्याबद्दल कोर्टातसुद्धा गेलो, पण कोर्ट आमच्या विरोधात गेलं आणि ही कोरडी टाकवी भूजल खात्याने पाणी इथं नाही म्हणून सांगितलं होतं। तरी यांनी मुद्दाम इथं विहीर घेऊन हा कार्यक्रम केला आणि शासनाचे पैसे वाया गेले आणि लोक पाणी वाचून मरून राहिले। पाणी अजिबात नाही, विहिरीला थेंब नाही लागलेला। मी संजय जवरे, वांजोळी ग्रामस्थ। आपल्या गावात ही पेयजल योजनेची जी विहीर झाली आहे, ह्या विहिरीच्या कामातून जे डबर निघलेला आहे, ह्या डबरचा अनधिकृत रात्री विक्री होत आहे। याबाबत आम्ही ग्रामसेवक मॅडम यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की आम्हाला या बाबतीत काही माहिती नाही। मग मी त्याला प्रश्न विचारला की बाबा हे जे डबर तुम्ही विकताय, याची जी काय विकताय ते पैसे ग्रामपंचायतला जमा करा आणि त्याच्यातून काय असेल ते पाणीपट्टी वर्ग करा। पण मॅडमने त्या प्रश्नाला काही उत्तर दिलेलं नाही आणि कोणीतरी एखाद्या बड्या कॉन्ट्रॅक्टरने याच्यात हस्तक्षेप करून हे बाकीचे खाल्ले जे आहेत हे सगळे त्याला प्रोत्साहन देतात आणि त्या पद्धतीने चालतात। हा, आम्हाला पाण्याची प्यायची सोय पाहिजे, आम्हाला टाकी पाहिजे। पाणी काय आम्हाला एवढी पूर्तता येत नाही। गावापासून किती लांब आहे तुमची वस्ती? साधारणतः 1 किलोमीटर। 1 किलोमीटर पुढे आहे आपल्याला। पाण्याची इथं काही व्यवस्था नाही, स्रोत नाही का पाण्याचा? पाण्याचा स्रोत नाही, पाणी नाही, प्यायच्या पाण्याची सुद्धा तुम्हाला समस्या आहे? समस्या आहे। हा, म्हणजे तुमची मागणी आहे ग्रामपंचायत कडून आम्हाला का? टाकी व्हायला पाहिजे। या लोकांना कायमस्वरूपी पाण्याची अडचण आहे, त्यामुळे यांना टाकी सुद्धा उपलब्ध पाहिजे। ग्रामपंचायती योजना आलेली त्याचं सुद्धा यांना पाणी मिळू शकत नाही आणि जवळ आसपास पाहिजे यांना पाण्याचे 2-2 किलोमीटर ड्रम घेऊन पाण्याची व्यवस्था आणावं लागते या लोकांना। आणि आसपास कुठंच यांना बोर वगैरे पाणी नाही, जनावरांना सुद्धा यांच्या पाण्याची अडचण आहे। म्हणजे पाण्याबाबतीत यांची एकदम दूर घटना का नाही, त्याच्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे। हे लोकवस्ती उपोषणाला बसण्याची तयारी यांची आहे।
इकडं ग्रामपंचायतने पाण्याची वगैरे व्यवस्था काही पाईपलाईन वगैरे केलेली आहे का नाही? ग्रामपंचायतची पाईपलाईन येऊन सुद्धा यांना पाणी मिळू शकलं पाण्याचा पुरवठा इथपर्यंत होत नाही. होत नाही, पाण्याचा पुरवठा सुद्धा होऊ शकत नाही. याच्यामुळे यांची टाकीची मागणी आहे, लोकांची यांना टाकी मिळाली पाहिजे. हो, आणि पाणी मिळालं पाहिजे, कारण ह्या लोकांची कायमस्वरूपी पाण्याची अडचण आहे. या ठिकाणी आपण बघतोय सगळे वृद्ध ग्रामस्थ आहे आणि पाण्यासाठी यांची खूप 2-2 किलोमीटर यांना वन करावं लागते. वन पाण्यासाठी करावं लागते. जनावर सुद्धा यांच्या पाणी मिळू शकत नाही. एक दिवस जनावर यांचे बिगर पाण्याचे राहू शकतात. आमची अशी मागणी आहे की आम्हाला जल जीवन योजनेचं पिण्याचं पाणी पाहिजे ना. आम्हाला 10 वर्षापासून पिण्याचं पाणी दिलेलं नाही. वस्तीवर सगळ्यांना, पण आमचे साळवे आणि प्रदेश शिरसाट यांच्या 2 वस्तीलाच पाणी दिलेलं नाही. आम्हाला पाण्याची अशी आमची मागणी की आम्हाला पिण्याचं पाणी द्यायला पाहिजे. आत्ता ह्या ज्या महिलांनी समस्या मांडलेली आहे, ही समस्या त्यांची एकदम बरोबर आहे. कारण आपल्या गावामध्ये ही जी पेयजल योजनेची विहीर चालू आहे, ही विहीर चालू होण्याच्या आधीच रायझिंग लाईन पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर विहिरीचं काम चालू केलं. आधी पाण्याचा स्रोत पाहिला जातो, त्यानंतर विहीर खाणली जाते, नंतर लाईन टाकली जाते आणि मग ते पाणी टाकीमध्ये सोडलं जातं. पण यांनी जे कामं केले सगळे उलटे चालू केले. आधी टाकी केली, नंतर रायझिंग लाईन केली आणि नंतर पाण्याचा स्रोत पाहिला. जो स्रोत पाहिला तो पण पूर्ण कोरडा आहे. असं त्यांचं म्हणणं आहे की ती पूर्ण कोरडी 82 फूट. 2 ते 2.5 कोटीचा खड्डा की 2 ते 2.5 कोटी खड्ड्यात गेले. या विहिरीचा फायदा नेमकी कोणाला? ग्रामस्थांचा सवाल. सर्व ग्रामस्थ वरील तळ्यात विहीर खोदा, विहीर घ्या असे सांगत असताना नेमकी या ठिकाणी कुणाच्या फायद्यासाठी विहीर खोदली? वांजोळी ग्रामस्थांचा सवाल. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार, ग्रामस्थांचे आव्हान. आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदवंडी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.